7th Standard English Unit 1.4 Journey to the West पेज नंबर 17. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट 1.4 जर्नी टू द वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडील देशाचा प्रवास पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक समोर ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मच ऑफ द वर्ल्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इंटू इंग्लिश. पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे. जगातील बऱ्याचशा साहित्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. इन धिस पॅसेज वी लर्न अबाउट ॲन इपिक नॉवेल विथ द टायटल जर्नी टू द वेस्ट अँड its most popular character Sun Wukong or Monkey King. या ठिकाणी इपिक याचा अर्थ काय पहा. अ लॉंग पोयम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या पॅसेजमध्ये म्हणजेच परिच्छेदामध्ये सन वूकॉंग किंवा मंकी किंग यांच्याविषयी माहिती अभ्यासायची आहे. आणि हा उतारा जर्नी टू द वेस्ट या कादंबरीतून घेतलेला आहे. धिस नॉवेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. म्हणजेच ही जी कादंबरी आहे ती चायनीज साहित्य यातून घेतलेली आहे. इट वॉज रिटन इन द 16th century बाय यू चेंगिन. म्हणजेच पहा, ही जी कादंबरी आहे ती 16व्या शतकात लिहिलेली आहे आणि याचे लेखक यू चेंगिन आहेत. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर. म्हणजेच पहा, हा धडा तुम्ही शिकत असताना तुम्हाला गेल्या वर्षीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील काही गोष्टींची आठवण होणार आहे. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी वॉर्मिंग अप म्हणजेच पहा, आपण पाठ शिकण्यापूर्वी थोडंसं ताजेतवाने होऊयात. म्हणजेच पाठाशी रिलेटेड काही गोष्टी या ठिकाणी वॉर्मिंग अपमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. मागेसुद्धा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा दिवसाची सुरुवात आपण एक्झरसाईज म्हणजेच व्यायामाने करतो. म्हणजेच आपला संपूर्ण दिवस प्रसन्न आणि आनंदी जातो. त्याचप्रमाणे हा पाठ शिकण्याआधी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. या ठिकाणी पेज नंबर 17वर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यातील पहिला प्रश्न पहा. हाऊ डू पीपल फाइंड देअर वे थ्रू डेझर्ट्स, फॉरेस्ट, माउंटेन्स, ऑसियन्स एक्सेट्रा टुडे? हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? डिस्कस. म्हणजेच काय म्हणलेलं आहे पहा. हल्ली लोक वाळवंटे, जंगले, डोंगर, सागर इत्यादीमधून त्यांचा मार्ग कसा शोधून काढतात? पूर्वी ते असे मार्ग कसे शोधत असत? चर्चा करा. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे. पूर्वी आणि आता लोक वाळवंट, जंगल, डोंगर आणि सागरामधून त्यांचा मार्ग कसा शोधतात ते लिहायचं आहे. सध्याचे लोक वाळवंट, जंगल, डोंगर आणि सागरातून मार्ग कसा शोधतात ते पहा. विथ द हेल्प ऑफ मॅप्स म्हणजे नकाशाच्या साहाय्याने. जर्नी इन कार्स म्हणजे कारमधून प्रवास करून. त्यानंतर हेलिकॉप्टर, एरोप्लेन यांच्यामधून प्रवास करून. त्यानंतर इन्फॉर्मेशन इन जिओग्राफी बुक्स म्हणजे भूगोलाच्या पुस्तकातील माहितीवरून. ट्रॅव्हलेजर्स म्हणजेच प्रवास वर्णनावरून. ट्रॅव्हल्स बाय सी यूजिंग पॉवरफुल कंपॉस ऑन द वॉटर्स म्हणजेच पहा, समुद्रातून प्रवास करताना होका यंत्राचा वापर करून. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ मॉडर्न इक्विपमेंट लाईक कम्प्युटर म्हणजेच कम्प्युटरच्या साहाय्याने सुद्धा
ते मार्ग शोधू शकतात. तसेच इंटरनेट म्हणजेच आंतरजालाच्या मदतीने सुद्धा ते मार्ग शोधू शकतात. यानंतर पूर्वीच्या काळचे लोक मार्ग कसा शोधतात ते पहा. मेनली बाय ट्रॅव्हलिंग टू द प्लेस ऑन फूट ऑर हॉर्सबॅक. म्हणजेच पहा, ज्या ठिकाणावरून त्यांना प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी ते पायी किंवा घोड्यावरून प्रवास करत आणि मार्ग शोधत. त्यानंतर बोट्स ऑर शिप्स म्हणजेच जहाजातून आणि बोटीतून प्रवास करून ते मार्ग काढत. ओवेजस प्रवासातून. त्यानंतर मॅग्नेटिक कंपास म्हणजेच होकायंत्राचा वापर करून. लुकिंग ॲट द स्काय अँड स्टार्स म्हणजेच आकाश आणि चांदण्याकडे पाहून ते मार्ग शोधत. फाइंडिंग वे वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड नर्व रॅकिंग टास्क. म्हणजेच काय पहा की पूर्वीच्या लोकांना मार्ग शोधणे खूपच अवघड होते आणि हा त्यांचा खडतर प्रवास आणि चिंताजनक होता. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की सध्याच्या लोकांना अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे नवनवीन साधनांचा उपयोग करून ते वाळवंट, जंगल, डोंगर आणि सागरातून मार्ग शोधू शकतात. परंतु पूर्वीच्या लोकांना वाहनांची सोय नव्हती, तसेच अत्याधुनिक सोयीसुद्धा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मार्ग शोधणे त्यांच्यासाठी खूपच अवघड होते. यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. म्हणजेच याचा अर्थ काय पहा. पुढील विधाने वाचा आणि ती प्रत्येकी ऐतिहासिक आहेत की काल्पनिक आहेत ते सांगा. या ठिकाणी हिस्टॉरिकल म्हणजेच बेस्ड ऑन हिस्ट्री म्हणजे ऐतिहासिक, आणि फिक्शनल म्हणजेच नॉट रिअल बिलॉंगिंग टू ॲन इमॅजिनरी स्टोरी. म्हणजेच ह्या ज्या गोष्टी असतात त्या खऱ्या नसतात, त्या कल्पनेवर आधारित गोष्टी असतात. पहिले स्टेटमेंट म्हणजेच विधान पहा. इंडियन मर्चंट्स यूज्ड टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. तर पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की काही शतकापूर्वी भारतीय व्यापारी सागराच्या मार्गाने प्रवास करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे विधान आहे ते ऐतिहासिक आहे. म्हणजेच इतिहासामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत पहा. तर हे विधान हिस्टॉरिकल येईल, कारण यामध्ये काल्पनिक कोणत्याच गोष्टी नाहीत, म्हणून हे विधान हिस्टॉरिकल आहे. त्यानंतर दुसरे स्टेटमेंट पहा. सिंदबाद द सेलर कंप्लीटेड 7 ओवेजस. म्हणजेच सिंदबाद या खलाशाने 7 प्रवास पूर्ण केलेले आहेत. तर हे जे विधान आहे ते फिक्शनल म्हणजेच काल्पनिक आहे पहा, कारण याला कुठलाही पुरावा नाही. त्यानंतर तिसरे विधान पहा. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th सेंचुरी. म्हणजेच नील आर्मस्ट्रॉंगने 20व्या शतकात चंद्रावर पहिले पाऊल टाकले. तर हे विधान हिस्टॉरिकल म्हणजेच ऐतिहासिक आहे. त्यानंतर चौथे विधान पहा. अल्लादीन कुड फ्लाय ऑन हिज मॅजिक कार्पेट. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे वाक्य आहे ही एका स्टोरीमधून आहे पहा. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा ही गोष्ट आपण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि ही गोष्ट काल्पनिक म्हणजेच इमॅजिनरी आहे. अल्लाउद्दीन त्याच्या जादूच्या चटईवरून उडू शकत होता. म्हणजेच हे विधान फिक्शनल काल्पनिक आहे. पाचवे स्टेटमेंट पहा. अलेक्झांडर द ग्रेट कॉन्क्युअर्ड अ नंबर ऑफ कंट्रीज बिफोर ही केम टू इंडिया. तर या ठिकाणी पहा, अलेक्झांडर द ग्रेट कॉन्क्युअर्ड म्हणजेच महान राज्यकर्ता आपल्या भारतामध्ये येण्याआधी त्यांनी बरेचसे राज्य देश जिंकून घेतलेले होते.
तर हे जे विधान आहे ते हिस्टॉरिकल म्हणजेच ऐतिहासिक आहे, कारण या गोष्टीला बरेचसे पुरावे आपण इतिहासामध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर 6वे विधान पहा. ग्वालियर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपूट अँड जियांट्स इन द कंट्री ऑफ ब्रॉबडिंगॅंग. म्हणजेच पहा, ग्वालियर हा एक असा व्यक्ती होऊन गेला जो लिलीपूटमध्ये अनेक लहान म्हणजेच बुटक्या लोकांना भेटला. तसेच ब्रॉबडिंगॅंगमधील देशात तो बऱ्याचशा राक्षसांनासुद्धा भेटला. तर या ठिकाणी हे जे विधान आहे तर हे वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात येतं की हे काल्पनिक आहे, कारण बुटक्या लोकांना आणि राक्षसांना भेटणे ही इमॅजिनरी स्टोरीमधील वाक्य आहेत पहा. तर हे जे विधान आहे ते फिक्शनल म्हणजेच काल्पनिक आहे. यानंतर पुढचे वाक्य पहा. देअर्स अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोईंग ऑन द अर्थ. पहा काय म्हणलेलं आहे. चंद्रावर एक असा मनुष्य आहे जो पृथ्वीवर काय चाललं आहे याचे निरीक्षण करतो. तर पहा या ठिकाणी वाक्य वाचल्यावर तुमच्या लक्षात येतं की असा कोणताही मनुष्य चंद्रावर असणे शक्य नाही. त्यामुळे हे विधान फिक्शनल काल्पनिक आहे. त्यानंतर 8वे स्टेटमेंट पहा. एम्पेरर अशोकाज एम्पायर स्ट्रेच्ड फ्रॉम द मॉडर्न डे अफगाणिस्तान टू बांगलादेश. म्हणजेच पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. अशोकाचे साम्राज्य हे अफगाणिस्तानपासून बांगलादेशपर्यंत पसरलेले होते. तर या ठिकाणी आपण इतिहासामध्ये सम्राट अशोकाच्या अनेक गोष्टी वाचलेल्या आहेत पहा. त्याला अनेक पुरावेसुद्धा आहेत. म्हणजेच या ठिकाणी हे जे विधान आहे ते हिस्टॉरिकल ऐतिहासिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेले विधान हे हिस्टॉरिकल आहे का फिक्शनल आहे, म्हणजेच ऐतिहासिक आहे का काल्पनिक आहे हे कसे ठरवायचे. तर पहा, जेव्हा दिलेले विधान हे इतिहासाशी संबंधित असते तेव्हा ते वाक्य हिस्टॉरिकल असते, आणि जेव्हा दिलेले विधान हे काल्पनिक गोष्टीवर आधारित असते तेव्हा ते विधान फिक्शनल असते म्हणजेच काल्पनिक असते. पुढे तुम्हाला सरावासाठी काही विधाने दिलेली आहेत. ती विधाने वाचा व ती प्रत्येकी ऐतिहासिक आहेत का काल्पनिक आहेत ते लिहा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर ईच वन इज हिस्टॉरिकल और फिक्शनल. फर्स्ट स्टेटमेंट. छत्रपती शिवाजी महाराज वॉज फाउंडर ऑफ हिंदवी स्वराज. सेकंड. अ मॅजिक hen lays golden eggs. Third. Maharana Pratap was a great Yoddha. Next. There's a man on the earth who watches what's going on all the planet. Next. Tarzan used to speak animals and birds. Next. Mahatma Gandhi is father of our nation. Next. Aladdin had a genie. Next. Dr. Babasaheb Ambedkar wrote our Indian Constitution.